राज्यामध्ये काही भागामध्ये उष्माघात किंवा उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. सातारा जिल्ह्याचा समावेश त्या जिल्ह्यामध्ये नसला तरीही मागील 1-2 दिवसापासून जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये विशेषतः तापमानामध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे. उष्माघात किंवा इतर जी काही शक्यता आहे ती टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस किंवा साधारणतः 4-4:30 पर्यंत उघड्या डोक्यानिशी बाहेर पडण्याचं टाळलं पाहिजे. काम असेल तरच आपण घराच्या बाहेर किंवा सावलीच्या बाहेर गेलं पाहिजे. शक्यतो आपण सावलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर भरपूर पाणी पिलं पाहिजे किंवा अन्नद्रवरूप भरपूर घेतलं पाहिजे. शीतपेय घ्यायलाही काही हरकत नाही आहे. त्याचबरोबर अंगभर सुती कपडे घातले पाहिजे जेणेकरून डिहायड्रेशन आपलं लवकर होणार नाही. आपण पूर्ण हायड्रेट राहू, आपलं डोकं झाकलेलं राहील आणि गरज असेल त्यावेळेसच आपण बाहेर पडलं तर आपल्याला उष्माघातापासून धोका होण्याची शक्यता कमी होते किंवा राहणार नाही आहे. माझी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे, आवाहन आहे की या उन्हाळ्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्या भागामध्ये तापमान वाढेल त्यावेळेस उष्माघातापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाने जे डायरेक्टिव्ज किंवा जी काही सूचना दिलेली आहे त्याचं आपण पालन करावं. निश्चितपणे आपल्याला हा धोका टाळता येऊ शकतो. तर आज जवळपास सातारा शहरातलं जवळपास 40°C तर मान खटावमध्ये देखील 42°पर्यंत तापमान गेलेलं आहे. याविषयी थोडंसं नाही, आता तापमान एप्रिल महिना चालू आहे. या काळामध्ये आपल्याकडे नेहमी तापमान वाढतं. विशेषतः एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आणि मेमध्ये तापमान उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक असतं. त्याच्यामुळे आता आज 8 एप्रिल आहे. थोडंसं लवकर तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे. निश्चितपणे तापमान वाढणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु त्याच्यावरच्या उपाययोजना आपण निश्चितपणे करू शकतो.